नमस्ते दोस्तों, आज हम स्टडी करेंगे एग्रीकल्चर की बुक। ठीक है, तो सबसे पहले इसमें जो है इवोल्यूशन एंड हिस्ट्री है करके। तो इवोल्यूशन एंड हिस्ट्री में देखिएगा क्या क्या लिखा है। मैं हिंदी का बोलते मराठी बोलता हूँ। ठीक है, ओरिजिन ऑफ एग्रीकल्चर एंड रिलेटेड टर्म्स। द लिटररी मीनिंग ऑफ टर्म एग्रीकल्चर एंड रिलेटेड सब्जेक्ट्स व्हिच डिराइव फ्रॉम डिफरेंट लैंग्वेजेस फॉलोज। ओरिजिन ऑफ एग्रीकल्चर अँड रिलेटेड टर्म्स, मूळ काय ॲग्रिकल्चरचं आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स कोणकोणते आहेत ते आपण आता इथे स्टडी करतोय, बरोबर. तर लिटरली मिनिंग ऑफ टर्म ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड सब्जेक्ट विच डिराइव्ड फ्रॉम डिफरंट लँग्वेजेस आर फॉलोड. लिटरली जे टर्म्स आहेत जे ॲग्रिकल्चरचे रिलेटेड सब्जेक्ट त्याच्याविषयीचे जे आहेत विच डिराइव्ड केले जातात, म्हणजे डिफाईन केले जातात. डिफरंट लँग्वेजेस आर फॉलोज, म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये हे डिराइव्ह केले जातात. वेगवेगळ्या भाषांमध्ये का, कारण भारत एक कृषीप्रधान देश आहे, बरोबर आहे. मात्र इतर देशांमध्ये सुद्धा शेती केली जात होती, बरोबर. आणि तिथे विविध प्रकारचे जो आहे रिसर्च बेस्ड शेती केली जात होती. त्यामध्ये सायंटिस्ट लोक होते, तर त्यांनी वेगवेगळे नावं दिली त्यांची. ते ॲग्रिकल्चर जे आहे ते लॅटिन वर्ड जे आहे ॲगर म्हणजे सॉइल आणि कल्चर म्हणजे कल्टिवेशन. म्हणजे ॲग्रिकल्चर हे लॅटिन वर्ड पासून तयार झालेलं आहे. ॲगर म्हणजे सॉइल आणि कल्चरा म्हणजे कल्टिवेशन म्हणजे ॲग्रिकल्चर. ठीक आहे, मग आपण हे बोलताना कसं बोलणार? ॲग्रिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड ॲगर मीन्स सॉइल अँड कल्चरा मीन्स कल्टिवेशन इज, असं आपण बोलणार. ठीक आहे, तर ॲग्रोनॉमी. आता ॲग्रोनॉमी हे कुठल्या भाषेतून केलेलं आहे बघा. ॲग्रोनॉमी एक त्याचा ग्रीक वर्ड आहे ॲग्रोनॉमी. ठीक आहे, ग्रीक वर्ड आहे. ग्रीक वर्ड ॲग्रोस मिनिंग फील्ड अँड नोमोस मिनिंग मॅनेज, मीन्स मॅनेज. ॲग्रोनॉमी, ॲग्रोस म्हणजे फील्ड आणि नोमोस म्हणजे मॅनेज. ॲग्रोनॉमी. ठीक आहे, तर हे ग्रीक वर्ड आहे ॲग्रोनॉमी. ॲग्रो म्हणजे ॲग्रोस म्हणजे फील्ड आणि नोमोस म्हणजे मॅनेज. ठीक आहे, मला माहिती आहे याचा उपयोग कशासाठी होईल भविष्यात मुलांना शेती करताना. हो बा, ॲग्रिकल्चर लॅटिन वर्ड आहे की ग्रीक वर्ड आहे हे विचारलं जाईल की नाही माहित नाही, मात्र स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडत आहे याद. ठीक आहे, तिसरा आपला वर्ड आहे जो हॉर्टिकल्चर. लॅटिन वर्ड आहे हॉर्टस मिनिंग गार्डन आणि कल्चरा मिनिंग कल्चर ऑफ ग्रोविंग. हॉर्टिकल्चर असा हा शब्द आहे. तो हॉर्टिकल्चरचा जो आहे लॅटिन वर्ड आहे हॉर्टस म्हणजे गार्डन आणि कल्चरा मिनिंग कल्चर ऑफ ग्रोविंग. म्हणजे आपण जे गार्डन वगैरे पाहत असतो पार्क मध्ये वगैरे, ते पार्क वगैरे तयार करण्याच्या मागे हॉर्टिकल्चरचा मोठा हात असतोय. ठीक आहे, कारण हे त्याचाच अभ्यास केला जातो जातात त्यामध्ये. ठीक आहे, हॉर्टस मिनिंग गार्डन आणि कल्चरा मीन्स कल्टिवेशन, कल्चर ऑफ ग्रोइंग, कल्टिवेशन झाला. ठीक आहे, तर चौथा आहे पोमोलॉजी. सॉरी, तर लॅटिन ग्रीक वर्ड आहे पोमोलॉजी. हा लॅटिन आहे ग्रीक. आतापर्यंत आपण बघत होतो लॅटिन वर्ड आहे, ग्रीक वर्ड आहे, परत लॅटिन वर्ड आहे. आता आपल्याकडे आहे लॅटिन आणि ग्रीक दोन्ही पण मिक्स वाला वर्ड जो की आहे पोमोलॉजी. कॉम्बिनेशन ऑफ लॅटिन वर्ड पोमम meaning fruit and Greek word logos meaning discourse. पोमोलॉजी हे लॅटिन आणि ग्रीक वर्डचा जो आहे एक कॉम्बिनेशन आहे. पोमो म्हणजे फळ आणि लोगोस म्हणजे डिस्कोर्स. ठीक आहे, पोमम म्हणजे फ्रूट, लोगोस म्हणजे डिस्कोर्स. तर हे पोमोलॉजी आहे. म्हणजे जो फळ जी पिकं वगैरे जी आपण घेतो फळ पिकं त्यांचा आपण अभ्यास करायचा, बरोबर. ठीक आहे,
हे पोमोलॉजी. आता वाचता येतं ते ऑलेरी कल्चर. ऑलेरी कल्चर, ऑलेरी कल्चर म्हणजे आता हे ऑलेरी कल्चर पण आलं काय, लॅटिन वर्ड आला. ऑलेरीज म्हणजे काय, पॉट हार्ब, आणि इंग्लिश वर्ड कल्चर म्हणजे कल्टिवेशन. ऑलेरी कल्चर. आता आपण ज्यादातर जे इनडोअर प्लांट्स आपण पाहतो, बरोबर, जे की आपण एका पॉट मध्ये लावलेले वगैरे असतात, बरोबर. मग ते कशामध्ये येतील, तर हे ऑलेरी कल्चर मध्ये येतील. ठीक आहे. जशी आता सर्वात जास्त डिमांड सिटी भागामध्ये असते, रूम घर सजावटीसाठी, किंवा जे कॉर्पोरेट ऑफिस असतात त्याच्या इंडोअर साठी हे प्लांट्स वगैरे लावले जात असतात. तर त्यामध्ये एक चांगला स्कोप आहे. जर तुमची आवड असेल तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. फ्लोरिकल्चर, लॅटिन वर्ड आहे फ्लोरिस मीनिंग फ्लॉवर, आणि कन्सर्न विथ कल्टिवेशन ऑफ फ्लॉवरिंग अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. लॅटिन वर्ड आहे फ्लोरिस आणि मीनिंग फ्लॉवर, आणि कन्सर्न विथ कल्टिवेशन ऑफ फ्लॉवरिंग अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. फ्लोरिकल्चर बोलल्यावरती आपल्याला फ्लॉवरशी रिलेटेड काहीतरी समजतं, बरोबर. फ्लोरिज म्हणजे फ्लॉवरच आहे. ठीक आहे. आणि कल्चर मध्ये कल्टिवेशन ऑर्नामेंटल आणि फ्लॉवर्स. फ्लोरिज म्हणजे फ्लॉवर. ठीक आहे. नंतर एक्सटेन्शन. एक्सटेन्शन लॅटिन वर्ड आहे एग मीनिंग आउट, आणि टेन्सिओ मीनिंग स्ट्रेचिंग. तर म्हणजे एक्सटेन्शन, एक्स म्हणजे आउट, टेन्सिओ म्हणजे स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग, एक्सटेन्शन, एक्सटेन्शन. ठीक आहे. नंतर आपल्याकडे येतोय 8वा शब्द सॉइल. सॉइल, सोलम म्हणजे ग्राउंड, आणि फ्लोअर ऑफ द अर्थ क्रस्ट. सॉइल हा शब्द लॅटिन वर्ड पासून आहे सोलम. सोलम म्हणजे ग्राउंड येता, आणि अर्थ क्रस्ट जो आहे ते फ्लोअर येतो. म्हणजे जमीन आहे त्याच्यावरती जी मृदा असते, तो थर असतो 1 सेंटीमीटरचा वगैरे, बरोबर. तो थर, त्याचा अभ्यास, सॉइलचा अभ्यास. मध्ये माती असते, बरोबर, आणि त्याच्या खालती दगडी असतात, त्याच्यावरती जी माती असते पातळती, त्याचा अभ्यास करायचा याला. तर ते सॉइल हे म्हणजे मातीचा व्याख्या येते, मातीची पण व्याख्या बघा. नंतर मॉन्सून, हे अरेबिक वर्ड आहे. मान्सून मिनिंग सीझन. मॉन्सून नावाचा अर्थ सीझन येतो, म्हणून मॉन्सून झाला ते अरेबिक वर्ड. ओके. बायोडायनामिक्स, ग्रीक वर्ड आहे. बायोस म्हणजे लाईफ, आणि डायनामिक म्हणजे एनर्जी. बायोडायनामिक्स, बायोलॉजी, बायो म्हणजे लाईफ, लॉजी म्हणजे स्टडी करण्याचा, बरोबर, लाईफ स्टडी. तसंच बायोलॉजी आहे, बरोबर. तसंच हे आहे, काय आहे, बायोडायनामिक्स. बायोस म्हणजे लाईफ, आणि डायनामिक्स म्हणजे एनर्जी. ट्रक गार्डनिंग, फ्रेंच वर्ड आहे ट्रक, टॉर्कर, मीनिंग टू बार्टर और एक्सचेंज ऑफ गुड्स. ट्रक गार्डनिंग. ट्रक गार्डनिंग म्हणजे एक बार्टर किंवा एक्सचेंज ऑफ गुड्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत गुड्स असतील, म्हणजे वेगवेगळे प्लांट वगैरे असतील, एक कुठल्या स्थितीमध्ये कशा प्रकारे गार्डनिंग करताना एक्सचेंज ऑफ गुड्स हे बघा, ट्रक गार्डनिंग. ठीक आहे. जरा निमॅटोड. निमॅटोड म्हणजे ग्रीक वर्ड, निमा मिनिंग ट्रेड अँड टॉइड मिनिंग फॉर्म. निमॅटोड, निमा म्हणजे ट्रेड, आणि निमा म्हणजे ट्रेड आणि टॉइड मिनिंग फॉर्म. निमा म्हणजे ट्रेड आणि टॉइड मिनिंग फॉर्म. निमॅटो.
निमा म्हणजे जो है ट्रेड आणि टॉड म्हणजे फॉर्म. निमाटोड बोलल्यावरती आपल्याला दिसतं ते झेंडूचं फुल किंवा आपण मॅरीगोल्ड बोलतो त्याला, मॅरीगोल्ड. त्याचं आपल्याला फुल दिसतं, त्याचं झाड दिसतं, त्याचं प्लांट दिसतं, म्हणजे त्याचं प्लांट बरोबर. इस पौधे के जो है मूल म्हणजे त्या पौध्याचे जे मुळं असतात बरोबर, तिथे निमॅटोड जो आहे असतो बरोबर. तर तो पेडॉलॉजी, पेडॉलॉजी ग्रीक वर्ड पेडॉन म्हणजे सॉइल और अर्थ. पेडॉलॉजी, पेडॉलॉजी एक प्रकारचे सॉइल सायन्सच आहे एक प्रकारे. सॉइल ऑफ अर्थ कसं आहे ते, सॉइल ऑफ अर्थ म्हणजे अभ्यास करणार. ठीक आहे. मार्केट, मार्केट लॅटिन वर्ड आहे मार्केटस मिनिंग प्लेस ऑफ ट्रेड, ट्रॅफिक और मर्चेंडाइज. एक प्लेस आहे ट्रेडचं बरोबर, ट्रॅफिक और मर्चेंडाइजचं. आणि इव्हॉल्युशन, लॅटिन वर्ड आहे इव्हॉल्युशिओ आणि मिनिंग अनरोलिंग अँड रोलिंग आउट. इव्हॉल्युशन, इव्हॉल्युशिओ, अनरोलिंग अँड रोलिंग आउट. ओके. यानंतर इन्झाईम, ग्रीक वर्ड आहे एन मिनिंग इन. एन्झाईम म्हणजे फर्मंट किंवा लिव्हिंग. एन्झाईम म्हणजे आपल्याला समजलं असेल मिनिंग एन्झाईम. क्रेडिट हे लॅटिन वर्ड आहे. क्रेडो म्हणजे आय ट्रस्ट यू, क्रेडिट. क्रेडो म्हणजे आय ट्रस्ट यू म्हणून तुला पैसे देतोय, क्रेडिट. सोसायटी, societies which was derived from noun socius meaning comrade friendly. Society, Latin was societas which was derived from noun socius meaning comrade friendly. Vulgarization, French word vulgarize meaning popularize. Vulgarization, French word vulgarize म्हणजे popularize. The sale, Latin word cella meaning a small group acting as a unit with a larger organization. इथे स्मॉल ग्रुप आहे, ऍक्टिंग करतं, युनिट सारखं काम करतं फॉर लार्जर ऑर्गनायझेशन साठी म्हणजे सेल. ठीक आहे. इन व्ह्यू अँड इन विट्रो, लॅटिन वर्ड इन व्ह्यू म्हणजे विथ इन द लिव्हिंग, लिव्हिंगच्या. ओके. इन विट्रो म्हणजे विथ इन द ग्लास मध्ये, विथिन द ग्लास. ओके. विथिन द ग्लास, विथिन द लिव्हिंग, इन विवो, इन विट्रो. प्लास्टिड, नंतर प्लास्टिड, ग्रीक वर्ड प्लास्टिड आहे. प्लास्टिक असं म्हणजे फॉर्म और मोल्डेड, म्हणजे फॉर्म होतं किंवा मोल्ड होतं, प्लास्टिड बोलतो. इकोलॉजी, ग्रीक वर्ड आहे ओइकोस मिनिंग हाऊस ड्वेलिंग प्लेस अँड लोगस मिनिंग स्टडी. ओइकोस म्हणजे हाऊस ड्वेलिंग प्लेस अँड लोगोस म्हणजे स्टडी. एंटमॉलॉजी, एंटमॉलॉजी ग्रीक वर्ड आहे एंटॉमॉन म्हणजे इन्सेक्ट अँड कट टू इन सेक्शन. ओके. नंतर लोगोस म्हणजे डिस्कॉर्स, लोगोस म्हणजे डिस्कॉर्स. ओके. ठीक आहे. आर्थोपोडा, आर्थोपोडा बोलल्यावरती आपल्याला आठवतो तो म्हणजे अर्थोम आठवत असेल बरोबर ना. तर ग्रीक वर्ड आहे अर्थोस मिनिंग सेगमेंटेड आणि पोडस मिनिंग लेग. अर्थोपोडा. एक्झाम्पल चेक करायला पाहिजे. फायटोपॅथॉलॉजी, ग्रीक वर्ड फायटन मिनिंग प्लांट, पॅथोज मिनिंग एलिमेंट्स अँड लोगस मिनिंग नॉलेज. फायटोपॅथॉलॉजी, प्लांट पॅथोज मिनिंग एलिमेंट्स आणि लोगस म्हणजे नॉलेज. फायटर म्हणजे जे प्लांट्स आहेत त्याचे जे काय काय एलिमेंट्स आहेत त्याचं नॉलेज आणि फायटोपॅथॉलॉजी. नंतर फंगीसाइड, लॅटिन वर्ड आहे फंगस मिनिंग फंगस. सेडो म्हणजे किल बरोबर, म्हणजे फंगीसाइड. ओके. म्हणजे आपण फंगसला किल करणारे फंगीसाइड. ओके. नाहीतर मेट्रोलॉजी, मेटेओरोस म्हणजे अबाव द अर्थ सरफेस, atmosphere and logy meaning indicating science.
ओके. तो ओरिजिन ऑफ ऍग्रिकल्चर अँड रिलेटेड टर्म्स हा आपण एक प्रकारचं ते चॅप्टरचं एक पिरियड वाचलेला आहे आणि आपण समजून घेतलेला आहे. तर आपल्याला आज कोणीही विचारलं ऍग्रिकल्चर म्हणजे काय, ऍग्रोनॉमी म्हणजे काय, सॉइल म्हणजे काय, किंवा काय बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय, ड्रग गार्डनिंग म्हणजे काय, प्लास्टिक म्हणजे काय, इकॉलॉजी म्हणजे काय, फायटोपॅथॉलॉजी म्हणजे काय, मेट्रोलॉजी म्हणजे काय, मार्केट म्हणजे काय, इव्होल्युशन म्हणजे काय, तर आपल्याला हे त्याच्यावरून एक आपल्याला बरोबर माहिती सांगता येईल, डिराईव्ह करता येईल किंवा हे म्हणजे हे. तसं मला आता विचारलं की प्लास्टिक म्हणजे काय, तर मोल्डेड. बरोबर, हा मोल्डेड हा शब्द तुम्ही लक्षात ठेवला म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक ग्रीक वर्ड आहे प्लास्टिका, म्हणजेच काय फॉर्म और मोल्डेड, एक फॉर्म होतं किंवा मोल्ड होतं. बरोबर, प्लास्टिक. ठीक आहे. सेल म्हणजे काय, सेल सगळ्यांना माहिती आहे. सेल जो आहे एक युनिट आहे. कसलं युनिट आहे, विथिन अ लार्जर ऑर्गनायझेशन एक युनिट आहे ते, जो प्लांट्सला सुद्धा असतो आणि अॅनिमल्सला सुद्धा असतो. नमस्कार, धन्यवाद. तुम्हाला जर माझं जे आहे बोलणं आवडलं असेल तर निश्चितपणे लाईक करून सबस्क्राईब करा माझ्या चॅनल आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा. खरं मी तुम्हाला खरं खरं सांगतो, ऍग्रीकल्चर नंतर कुठेच काम भेटत नाही.